फायनली मी आज राधाला भेटलीच. ह्या पूजाताई यांना तर सर्वजण ओळखतातच. मला बऱ्याच दिवसाची इच्छा होती राधासोबत भेटायची, पण ती काही ना काही प्रॉब्लेममुळे कॅन्सल व्हायचीच. बट मी आज गेली आणि पूजाताईंसोबत खूप छान गप्पा मारल्या. आणि ताईच नाही तर दादा पण खूप छान स्वभावाला आहे. आणि मी आधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की रक्ताच्या नातीपेक्षा प्रेमाची नाती ही खूप जास्त छान असतात. आणि मला तर पूजाताईंसोबत बोलून खूप छान वाटलं. मला तर वाटलं पण नाही की मी त्यांच्यासोबत फर्स्ट टाईम बोलत आहे, त्यांना फर्स्ट टाईम भेटली. मला तर काही वेळासाठी असं वाटलं की मी माझ्या एखाद्या बेस्ट फ्रेंडसोबतच बोलते. खरंच ताई दादा तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आणि ही क्युटी तर माझ्यापाशी येऊन आधी रडायलाच लागली आणि नंतर छान माझ्यापाशी झोपी गेली. इथे छान गप्पा करून आम्ही यात्रेमध्ये गेलो आणि गेल्या गेल्या लगेच माझ्या नंदिनी मला पाळण्यामध्ये बसवलं. ताईंना वाटलं की पाळण्यात बसायला मला भीती वाटते, पण तिथे गेल्यानंतर माहीत पडलं की ह्याच खूप जास्त घाबरत आहे. पण काही वेळासाठी मला पण वाटलं की आता काही आपली खेर नाही. पाळणा थांबला आणि चुपचाप मी खाली उतरली. आणि माझ्या नवऱ्याला तर वाटलं की ही वरतीच अटकली की काय, आणि मला बघून हाय करायला लागले. आणि तिथेच मला माझा भाऊ भेटला आणि तो बिचारा आपला लेकरू सांभाळत होता आणि माझी वहिनी तर तिकडे छान शॉपिंगमध्ये लागली होती. आणि काही वेळासाठी मला पण वाटलं की आपण पण तेच काम करत आहे, म्हणून चुपचाप आपल्या पोराला पकडलं आणि घरून छान विचार करून गेलती की नवऱ्याला तर आज चांगलाच चुना लावणार. पण काय करणार, माझ्या मुलांनी मला काही तो चान्स दिला नाही. स्वतःच आपल्या बाबाला आपल्या खेळणीमध्ये बिझी केलं आणि खेळणी घ्यायला लागला. तिथेच मला एक दादा मिळाला आणि दादा बोलला की तुमच्या व्लॉगमध्ये मला पण घ्या. सो दादांसोबत पण एक छोटीशी क्लिप घेऊन घेतली आणि मग विचार केला की पेटपूजा आधी इम्पॉर्टंट आहे. मग पेटपूजा वगैरे करून घेतलं आणि घरी आलो. तिथेच खूप सारा नाश्ता केला होता आणि घरी येऊन काही मी स्वयंपाक केला नाही. एवढं विचार केला की एवढ्यामध्येच आपलं होऊन जाईल. पण काय करणार, माझ्या भुक्कड पोटाला 12:30 वाजताच भूक लागून गेली. मग विचार केला की आता झटपट काय होऊ शकते. मग ही मला पॉपकॉर्नचे पॅकेट दिसले, हे तर 2 मिनिटमध्येच होतात. नंतर पॉपकॉर्न वगैरे करून घेतले. आणि मी स्वतः तर चटुरी आहे, पण आता मी घरच्या सर्वांना चटुरं करून ठेवलं. नंतर छान सासूबाईंसोबत पॉपकॉर्न एन्जॉय केले. चला तर भेटूच उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.